मोक्षार्थे लभते गतिं जपेत् गणपति स्तोत्रम् संवत्सरेण च सिद्धिं च लभते नात्र संशयः तस्य विद्या भवेत् नमस्ते महामाये श्रीपीठे सूरपूजिके सर्वपापहरे देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते योगजे योगसम्भूते महालक्ष्मीर्नमोऽस्तुते महापापहरे देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मीर्नमोऽस्तुते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मीर्नमोऽस्तुते सर्वसिद्धिं प्राप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा विकालय पठे नित्यं धनधान्य समन्विता महालक्ष्मीर्भवहि नित्यं प्रसन्न वरदा शुभा प्रसन्न वरदा शुभा प्रसन्न वर रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगलचंडिके हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगलदायिके मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये पूज्य मंगलवारे च मंगलाभीष्ट देवते मंगलाधिष्ठदा देवी मंगलानांच मंगले सारे च मंगलधारे च पारे च सर्वकर्मणा मंगल सुखप्रदे मंगल आयुरक्षेतु वाराही धर्म रक्षेतु वैष्णवी यशकीर्तिं च लक्ष्मीं च धनं विद्यां च चक्रणी अम्बा माता जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिनि लोक उजागर अंजलि पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कंचन वरण विराज सुवेशा कानल कुंडल कुंचित केशा कांधे मूज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर राम लखन सीता मन बसिया मोक्ष रूप विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर समारे लाय सजीवन लखन जियाए रघुपति कीने बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादिक मुनि नारद सारद जम कुबेर कपाल जहाते कवि को यद सके कहा तुम उपकार सुग्रीवई के नाराम मिलाए राजपद तुमरो मंत्र
विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना लील्योताई मधुर प्रभु मुद्रिका मेल मुख माही दुर्गम काज जगत के देते सुगम अनुग्रह तुम्हारे देते होतन आज्ञा बिनु पैसारे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना तीनों लोक हाकत ही कापे भूत पिशाच निकट नहीं आ महावीर जब नाम सुना नासे रोग हरे सब पीर जपत निरंतर हनुमत बीरा संकट दे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे है पर सिद्धि जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता असबर दीन जानकी माता सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चिंतन धरई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव जो सतबार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख हो जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेत कीजे नाथ पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय 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 सीताराम नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। व्यक्तिगत जीवन भगवंताशी संलग्न करण्याकरता भक्ती आहे। भक्ती सगळं घर मिळून नाही होत, व्यक्तिगत आहे। ज्याची त्याला करता येते तो करतो म्हणून आपण तसं करू असं नाही आहे। कारण तन मन हे दोन्ही भक्तीमध्ये संघटित करावं लागतं। धन गौण आहे पण तन आणि मन आपल्या ताब्यात आहे। मग तन मन लावून जो भगवंताशी निगडित होतो त्याला भक्ती असं म्हणतात। म्हणून भक्ती धनानेही होते। लोक दान देतात, वस्तू देऊन टाकतात। आता जेव्हा मंदिर साफ करायचं आहे ते ॲसिड आणून दिलं, द्रव्यानं भक्ती होते। पण द्रव्यामध्ये देताना मन पाहिजे की मी देवाकरता देतोय, आणि दिल्यावर त्याची जाहिरात नाही करायची। दिल्यानंतर जाहिरात केली की त्यातलं जे प्रमाण आहे भक्तीचं ते कमी होऊन जातं। आपण नेहमी म्हणतो तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। मुंबईला काल एक घटना घडली। जेवढा मुंबईच्या लोकांनी समुद्रामध्ये कचरा टाकला होता तो 2-3 लाटेमध्ये समुद्राने परत असा ढीगचा ढीग बाहेर करून दिला। सगळाचा सगळा कचरा, एकही कचरा। शेवटी बुलडोजर आणावे लागले, त्याच्यावर तुम्ही दाबावं लागलं, वरतून सिमेंट टाकावं लागलं।
तुम्ही टाकताना माझ्याकडे एका झटक्यात समुद्रानं सगळंचं सगळं बाहेर फेकून दिलं, काही शिल्लक नाही काय. वर्षभर टाकलेला कचरा 1-2 तासामध्ये समुद्रानं वरतून फेकून दिला. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. म्हणून शास्त्र काय सांगतं, त्याला जाळून भस्म करा, ठेवू नका. शास्त्रानंच नाही, जाळून टाका. शेतामध्ये सुद्धा कुंदा निघाला, पेटवून द्या त्याला, कारण तुम्ही टाकाल तर परत येईल ते. म्हणून भक्ती ही व्यक्तिगत आहे. सगळ्या मीराबाईसारखी सगळ्यांना जमणार नाही, पण करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. म्हणून विद्येच्या भक्ती आहे. दुसरी तनुजा म्हणजे शरीर. आता शरीरानं मनुष्य मंदिरात किंवा नौकर असतील तेही मंदिरात सेवा करतात, पण त्यांचं मन लागत नाही, ते टाळाटाळी करतात. म्हणून शरीराची सेवा ही 2 नंबरची आहे. ज्याचं शरीर आणि मन प्रामाणिकपणे करेल, राजकीय सेवा असू द्या, सामाजिक सेवा असू द्या, मन लावून केली पाहिजे. मन आणि तन दोन्ही लावून होते तेव्हा ती भगवंताजवळ रुजू होते. पहा, तुम्ही नामदेव महाराजांचा नैवेद्य देवाने घेतला, पण त्यांच्या आईवडिलांचा घेतला होता का? नाही. कारण नामदेवाचं मन भगवंतापर्यंत पोहोचून गेलं. मग देव जेवतो कसा? तर देव अन्नातला वास घेतो. देवापुढे फुलं, तुळशी का? तुळशी का ठेवायची आहे? तर तुळशी 24 तास प्राणवायू सोडते, का वाईट सोडतच नाही. म्हणून देवाला तुळशी प्रिय आहे. फुलं काय आहे? तर फुलाला सुगंध आहे. सुगंधाने काय होतो? आनंद येतो. सुगंधिम पुष्टिवर्धनम. माणसाच्या शरीराला, मनाला आणि बुद्धीला सुगंधाने पुष्टी मिळते. मग त्यातल्या त्यात फुलं कोणते चांगले? तर गुलाब, मोगरा, ज्याला सुगंध आहे. तो सुगंध सुद्धा सात्विक पाहिजे, उग्र नको. म्हणून उग्र फुलं शंकराला, देवीला, गणपतीला लाल फुलं, कनेर, जास्वंदी हे यांना, कारण त्या उग्राने ह्या देवता प्रसन्न होतात. पण जो नारायण आहे तो सुगंधिम. म्हणून ते म्हणतात तिसरी मानसी सेवा मनानं करायची आहे. आपल्याला साहित्य काहीच लागत नाही, पण डोळे बंद केले, मांडी घातली की देवा चला आता तुम्हाला गंगा जलाने स्नान घालायचं आहे, गुलाब जलाने घालायचं आहे, नुसतं मनात कल्पना करायची. अशा 3 सेवेनं मनुष्य भगवंताच्या जवळ पोहोचत जातो. आणि ती समर्पण भावना झाली की मग त्याला भगवंत कळायला लागतो. म्हणून भक्तीची एक कोटी बोध काकडा ज्योती. ज्योती म्हणजे ज्ञान, बोध म्हणजे वैराग्य. मग माणसाचं मन ईश्वरामध्ये समर्पण झालं की ते संसारामध्ये अटकत नाही. आपल्या साधारण माणसाचं मन अटकून राहतं. समजा आपलं एक काम व्हायचं आहे, 10-10 मिनिटांनी आठवण येतं ते काम कधी होईल, ते काम कधी होईल. मारुतीला फेऱ्या मारू, पिंपळाला फेऱ्या मारू, गणपतीला फेऱ्या मारू. एक काम झालं की मग दुसऱ्या दिवशी म्हणतो आता काही गरज नाही, आता काही फेऱ्या मारायची गरज नाही. पण मन जर लावून फेऱ्या गेल्या असत्या तर जन्मभर फेऱ्या सुटल्या नसत्या, सोडल्या नसत्या. आता हे ज्योतिषामध्ये उभा आहे, किती दिवस करायचे महाराज असं कुठून विचारतं. अशा लोकांना फळ मिळत नाही ना, कारण ते मन लावून करत नाही. 12 दिवस झाले, 13 दिवस झाले, 45 दिवस सांगितले, असंच करत राहत. म्हणून ते फळ मिळत नाही. ते काही लोक हवन करून टाकतात, नारायण नागबळी करून टाकतात, त्रिपिंडी करून टाकतात, नवचंडी करून टाकतात, तरी फळ मिळत नाही. कारण मन, तन आणि धन हे समर्पण भावनेने केलं नाही. इतका खर्च लागला, इतका खर्च लागला, लोकांना काय लागतं खायला, याचे बोलतो. म्हणून तन, मन आणि धन हे ईश्वराला समर्पण भावनेनं केलं तर ते देवाजवळ पोचतं. त्या त्र्यंबकेश्वरला जातात लोक, नारायण नागबळी केली की ती बाई देवाला म्हणते देवा झालं माझं. तो माणूस म्हणतो झालं तुझं मनासारखं, झाली थंडी, तिथे त्र्यंबकलाच बोलून टाकतं त्या बाईला.
म्हणजे काय राहिलं? घरी आल्यावर तर बोल नाही, तिथेच बोलत झालं. वाटोळं सगळं पैशाचा थंडी. म्हणजे तुम्ही जी समर्पण भावना करता त्यामध्ये क्लेश निर्माण करून टाकता आणि म्हणून त्याची फळं मिळत नाही. देवाचा जो विधी करायचा आहे तो भावनेनं, प्रेमानं. मग पत्रम पुष्पम फलम तोयम. फूल द्या, पुष्प द्या, पाणी द्या, बस. त्याला काय कमी आहे? आपण देतो त्याच्या दुप्पट मागतो तरी तो देतो. त्याचं कारण आहे देव सगळ्यांचा आहे आणि देव सखा आहे, मित्र आहे. जीव हा भगवंताचा अंश आहे. मम वांश जीव लोके जीवभूत सनातना. म्हणून परमात्मा देतो. आता भक्तीमध्ये बंधन नको. मग आपल्याला बंधन कोणाचं असतं तर परिवाराचं. परिवारामध्ये आपलं बंधन असतं कारण त्यांच्यामध्ये आपलं मन अटकलं. यांचं भलं झालं पाहिजे, यांचं चांगलं झालं पाहिजे. चांगल्याकरता प्रयत्न करायचे, मन अटकून नाही ठेवायचं. मन मात्र ईश्वराकडे लावायचं. त्याचं नाव भक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणता, अवघाची संसार करीन सुखाचा, आनंदी भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुलिया. मन सगळं पांडुरंगाकडे आणि संसार करत राहील. कारण संसार आपण चांगला करायचा ठरला तरी आपल्या म्हणण्याप्रमाणे तो चांगला नाही होत. आपल्याला पाऊस पाहिजे पण उद्या पेराच्या वेळा पाऊस आला का काय देवी पेराच्या वेळा पाऊस आणतो असं बोलून टाकतो. कारण आपल्याला मनाप्रमाणे पाहिजे. परमेश्वर तसं करीत नाही. किती लोकांचे मन सांभाळेल तो. म्हणून आपण कार्य करीत राहावं आणि परिवाराचं बंधन ठेवू नये. आणखीन कोणाचं मला स्वर्ग मिळाला पाहिजे हे नको, मला नरक मिळाला पाहिजे हे नको. देवा तुला जसं ठेवायचं असेल ठेव. मला पुनर्जन्मही नको आणि सुखही नको. मग काय पाहिजे तर मला तुझी सेवा पाहिजे. गुण गाई ना आवडी न लगे मुक्ती संपदा, संत संग देई सदा. देशील तर संत संग दे. कारण काय तर संत संघामध्ये विचार चांगले राहतात. म्हणून माऊली म्हणते, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून आता हल्ली सगळे संत कसे आहे, बाजारू झाले. खरा संत मिळाला पाहिजे. खरा संत मिळणं मोठं दुर्मिळ आहे. हे सगळं बाजार आहे सगळा. म्हणून ते म्हणतात मुक्तीर निर्विघ्नता. या जगामध्ये मुक्ती आहे पण ती कशी मिळाली पाहिजे? निर्विघ्नता. त्याच्यात विघ्न यायला नको. म्हणून प्रभूची सेवा करण्याकरता धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थाचं भक्तीला सहाय्यक असतं. म्हणजे आपण धर्माने वागलं पाहिजे, धर्माने द्रव्य कमवलं पाहिजे, धर्माने काम उपभोगला पाहिजे. म्हणजे आपल्याला भगवंताची भक्ती प्राप्त होते. अवघाची संसार सुखाचा करीन. सुखाचा म्हणजे त्याच्यामध्ये कोणाची ईर्ष्या, राग, द्वेष, वैर मी ठेवणार नाही. अशा प्रकारे आता भक्ती म्हणजे काय तर भक्ती शोधून मिळत नाही. आपल्यालाच आपल्या भक्ती निर्माण करावी लागते. मग ती निर्माण कशी होईल? तर या शरीरामध्ये जो मोह आहे तो मोह सुटला की भक्ती होते. आपण कोणी आजारी पडलं की त्याची काळजी वाहतच बसतो, पूजापाठकडे मनच लागत नाही. जांभोळी येते, झोपच येते. आपण कोणाला काही बोललं असेल तर तेच विचार येऊन जातं आपल्या डोक्यात. ते आपल्याकडून सुटत नाही कारण आपलं मन तिकडे अटकलेलं असतं. आपलं मन तिकडे अटकलेलं. म्हणून अगदी आंघोळ करूनच आपली लगेच पूजा करायची असते. कारण त्यावेळा स्नानाचा परिणाम असतो आपल्यावर. अर्धा पाऊण तास जर झाला तर त्याचा परिणाम कमी होऊन जातो. कारण आपल्याला दुसरे विचार हे करतात आणि मग बसलं की शरीर गलीन होत जातं, ताकद नसते शरीरात, मग ती झोप येऊन जाते. म्हणून ते म्हणतात की मोह दूर केला पाहिजे.
मोह दूर झाला की माणसाला जो भ्रम आहे की माझ्याशिवाय घर चालणार नाही तो काढून टाकला पाहिजे. ते घर चालतच राहील, ते तुमच्यावर अवलंबून आहे असं नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे असं नाही, ते चालत राहील. हा जो भ्रम आहे की माझ्याशिवाय होणार नाही, माझ्याशिवाय करणार नाही, हा भ्रम आहे. हा भ्रम गेला पाहिजे. भ्रम आणि मोह हे दोन्ही सारखे आहे. जसा आपल्या घरात कोणी आजारी पडलं की आपल्याला त्याची चिंता लागून राहते, पण आजार आहे तिथे औषध आहे. औषध दिल्यावर सुद्धा काही तासाने फरक पडणार आहे हे आपल्याला लक्षात. औषध देऊन झालं, गोळी जाऊन एक झाले, अजून बरं वाटत नाही, अजून बरं वाटत, कारण तो आपला मोह आपल्याला तिकडे. डॉक्टरला बरोबर माहिती असतं 3 तासाने फरक पडेल, कारण त्याला ते ज्ञान आहे. आपल्याला ते ज्ञान नसल्यामुळे आपला मोह सारखा होतो. रक्षावी लावली राम मंदिरातले, मेलेली पण काही फरक निवडला, रुचकीचे दोरा बी गुंडाळला. तुमची श्रद्धा नाही ना. श्रद्धा डॉक्टरवरही पाहिजे आणि देवावरही पाहिजे, कारण भक्ती ही श्रद्धेवर आधारित आहे. भक्ती ही श्रद्धेवर आधारित आहे. म्हणून ते म्हणतात माणसाच्या मनामध्ये धनप्राप्तीचा लोभ असतो आणि धनप्राप्ती झाल्यावर धनानं अभिमान वाढत जातो. धनप्राप्ती झाली की मग कोणाची नजर लागायला नको. निम्मे लोक आजारी असले का ना तर असंच विचारतात, का हो महाराज आम्हाला कोणी करून दिलं आहे का? कारण त्याच्या मनात काय असतं की आपल्याकडे आलेलं आहे हे शेजारच्या पाजारच्यांना बरं वाटत नाही, त्यांच्या डोळ्यात खुपतं आहे असं याच्या मनात वाटतं. त्यांच्या मनात आहे की नाही काय माहिती, पण याला वाटतं म्हणून हा विचारतो कोणी काही करून दिलं आहे का? तरी प्राध्यापक आहे, म्हणजे शिकलाय, PhD झालाय. हे असं मन आहे. आपला देव आहे ना, तो सांभाळत नाही की आपल्याला. हनुमंतरायचा हनुमान चालीसा म्हणता तुम्ही, नासे रोग हरे समपीडा जपत निरंतर हनुमत वीरा. मग काय झालं इतके दिवस ओरडून? काय झालं? भूत पिशाच निकट नाही यावे, महावीर जप नाम सुनावे. मारुतीचं नाव घेतलं की भूत पिशाच येत नाही. मग कसं काय येईल? तुम्ही कोणी करून दिलेलं तुम्हाला. पण डोक्यात येतं ते. परवा कधी रस्त्यात निंबू पडला होता, माझा पाय लागून गेला. ती बाई बाजारातून जाता जाता पिशवीतून निंबू पडून गेला होता. असं आहे ते. हे जे मन आहे हे मन मोहून जात. म्हणून ते म्हणतात की हा अभिमान जो आहे तो धनाने येतो आणि धनाने आला की मन हे लोभामध्ये अटकतं. मन जे आहे ते लोभामध्ये अटकतं आणि लोभामुळे मनुष्य उलट सुलट करतो. लोभाने मुलाने पापाने, अज्ञानामुळेच माणसाला लोभ येतो. बरं, लोभ अति केला तर क्षोभ होतो. म्हणून लोभाला काही प्रमाण आहे. भरपूर पाणी भरायचं येणार नाही म्हणून आणि दुसऱ्या दिवशी सगळं फेकून द्यायचं. फेकायची काय गरज आहे? किती पाणी फेकता लोक? असं नाही, सगळं विचारपूर्वक केलं पाहिजे. म्हणून भक्तीची गोष्ट ऐकली की भक्तीने परिवारातला सुद्धा मोह जातो. त्याचं उदाहरण आहे, मीराबाई शेवटी द्वारकेला होत्या आणि राजस्थानमध्ये खूप दुष्काळ पडला होता. तर दुष्काळ पडल्यामुळे राजस्थानच्या लोकांना असं वाटलं की मीराबाईला राजा छळल्यामुळे आपल्याकडे दुष्काळ पडला. म्हणून सगळे लोक द्वारकेत आले आणि मीराबाईची प्रार्थना केली की मीराबाई तुम्ही परत राजस्थानमध्ये चला.
आणि आमचा दुष्काळ दूर करा. मीराबाई म्हणे ठीक आहे, मी द्वारकाधीशाला विचारून देत. म्हणजे देवाला का तर म्हणे मेरा तो गिरधर गोपाल दुजा न कोई, माझा जो आहे तो आहे, माझं दुसरं कोणी नाही, तुम्ही आता म्हणताय म्हणून. तर मीराबाईने सांगितलं की देवा, ज्या मेवाड प्रांतात मला विष देऊन मारत होते, ज्या लोकांनी मला अपमानित केलं, माझा तिरस्कार केला, आणि तू मला सन्मान केला, आणि आता परत तिथे पाठवतो म्हणे, मग काय पाहिजे म्हणे, संपवून टाक मला. मीराबाईने डोकं ठेवलं तर द्वारकेच्या मंदिरात संपून गेले. असं आहे, मेरा तो गिरधर गोपाल तुझा न कोई. कारण कुठेच मन गेलं नाही, मोहन नाही गेलं. तुकाराम महाराज निघाले वैकुंठाला जायला. पत्नीला विचारलं, तू येते का माझ्याबरोबर? कारण विचारायला पाहिजे. नाही नाही म्हणजे माझे म्हशी कोण पाहिजे, चालले गेले. नाही तर घेऊन गेले असते तुकाराम महाराज, अधिकार त्याचा होता, पण तिचं कर्म तसं नव्हतं. आपल्याला भगवंत मिळण्याकरता आपलं कर्म तसं असावं लागतं. मग कर्माचे 3 प्रकार आहे, सात्विक, राजसी आणि तामसी. आपलं जर राजसी कर्म असेल तर संसारामध्ये मन अटकून राहतं. तामसी असेल तर धड संसार नाही, धड परमार्थ नाही. मग सात्विक मन जे असतं ते सात्विक मन देवाच्या ठिकाणी गुंतून जातं. म्हणून वेद सांगतात, तन्मे मनाहा शिवसंकल्प मस्तू. हे मना, तू शिव म्हणजे पवित्र संकल्प करत राहा. काय पवित्र संकल्प आहे तर माझी आणि परमात्म्याची गाठ भेट झाली पाहिजे. माझी आणि परमात्म्याची गाठ भेट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सत्य संकल्प करायला सांगितला. तन्मे मनहा शिवसंकल्प मस्तू. हे मना, मला सत्य संकल्प करायची परवानगी दे. आणि सत्य संकल्पाने तुझी प्राप्ती होऊ दे. कारण सत्य म्हणजे काय तर काही लोक सत्याला ब्रह्म म्हणतात, काही लोक सत्याला राम कृष्ण हे नाव म्हणतात. ब्रह्म आहे, सत्य आहे, सत्याचं नाव ब्रह्म आहे. म्हणून सत्य ब्रह्म शब्द आहे. आपल्या जळगावला तर सत्य ब्रह्म बरीच सेंटर आहे. किती पुढे गेलं जळगाव, सत्य ब्रह्म बरीच सेंटर. केवढं नाव दिलंय ते बरं त्याला. सत्य ब्रह्म आणि तेच नाम आहे. भगवंतानी अवतार म्हणून भक्तीमध्ये नामाचा अधिकार दिलेला आहे. जसं जसं नाम तुम्ही घेत जाल तसं तसं मन पवित्र. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. जेवढी हरीची कीर्ती गायली जाईल तेवढा हा देह पवित्र होईल, आणि पवित्र होऊन त्यातलं मन शुद्ध होत जाईल. म्हणून आपल्यामध्ये भक्तीच्या गोष्टी ऐकल्या गेल्या पाहिजे. भक्तीचं चरित्र, मग हे भक्ती चरित्र कोणामध्ये आहे तर संतांमध्ये भक्तीचं चरित्र आहे. म्हणून पहा तुम्ही गजानन विजय वाचता, स्वामी समर्थांचं चरित्र वाचतात, साईबाबाचं चरित्र वाचतात, ज्ञानी लोक गुरुचरित्र वाचतात. पण तुम्ही त्या गुरुचरित्राला मला सकाम करून टाकलं, माझं काम झालं पाहिजे, माझं काम झालं पाहिजे. त्यामुळे तुमचं मन हरीकडे लागत नाही. जर तुम्ही मला भगवंताच्या प्राप्तीचं काम होण्याकरता गुरुचरित्र वाचलं तर तुमचे कामं आपोआप भगवान करेल. नाथ महाराजांचा संसारात खूप त्रास होता, म्हणून भगवान श्रीखंड्या रूपानं त्यांच्या घरी काम करायला आले. कबीरांच्या घरी भगवंताने काम केलं, जनाबाईपर्यंत जळू लागले. आपलं मन जर ईश्वराला समर्पण झालं, जनाबाईच्या चरित्रात असं आहे, जातं जनाबाई फिरवते, थकली आहे, असं डोकं छून दिलं तर देव आले, म्हणजे जनी मी तुला जळू लागतो. तर जळू तर जनाबाई टाकायचे, देव काही टाकायचं नाही.
तेव्हा जनाबाई म्हणाले, का रे विठ्ठला, माझा हात दुखून आला ना टाकून टाकून, तू टाक ना आता. म्हणजे केवढा अधिकार होता. मग आता असं बसल्यानंतर पांडुरंगाचा हात असा उजव्या हातानं जातं धरलं होतं. म्हणे अगं जनी, या हाताने तर मी इकडून कसं टाक. अरे म्हणे डाव्या हाताने जातं धर आणि उजव्या हाताने टाक. देवाला सांगितलं आहे. देव हसायचे. देवाला काय लागतं त्याचं पीठ करायला 5 मिनिटात केलं. पण जनी बरोबर पहिली माझी ओवी ग गायली आहे देवाने जनाबाई बरोबर. कारण अति कष्ट होते. जनाबाईचं मन सगळं पांडुरंगी मन रंगले. ईश्वराच्या ठिकाणी मन रंगून गेलं. आपण काय करतो, सगळं ईश्वराचं करतो पण सकाम करतो म्हणून आपलं मन टिकून राहत नाही. कोणी कधी सांगितलं की शेगावपेक्षा स्वामी समर्थ चांगले, तर लगेच शेगाव सोडून देतो, स्वामी समर्थाकडे चाललं जातो. कोणी कधी सांगितलं की झिपरू आणणं, लगेच नशिराबाद. नशिराबादला जायचं असं नाही, पण गजानन महाराजांवरची श्रद्धा घडू द्यायची. आपला धोबीपछाड असतो. त्यामुळे तुमचं मन शांत नाही राहत. तुम्ही करतात खूप देवाचे, उपास करतात, तापास करतात, पण मन शांत नाही. कारण श्रद्धा, भगवद्गीता असं सांगते, श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त. आणि ज्ञान प्राप्त झालं की श्रद्धा पक्की होते. आणि श्रद्धा पक्की झाली की भगवंताशी मनुष्य समरस होतो. म्हणून त्यावेळेस हा मोह जो आहे, या मोहाचं रूपांतर विषयामध्ये होतं. आणि मोहामुळे देह लाजीरवाणा होतो. म्हणून मोह नष्ट केला पाहिजे. मोह हा भगवंताकडे लावला पाहिजे. उलट करायचं त्याला. इकडे जो संसाराकडे लागलाय जेवढं, मग काम करायचं, पण आतल्या आत मनात त्याचं स्मरण करत राहायचं की मी तुझा, तू माझा, मी तुझा, तू माझा. रामा तू माझा यजमान. गजानन महाराज भजन करायचे, धावरे राम राया किती अंत पहासी, प्राणांती प्राण मांडियेला नये करुणा कैची, धावरे राम राया. का तर जगाच्या सन्मार्गासाठी गजानन महाराज प्रयत्न करायचे. एखादा चमत्कार दाखवून द्यायचे आणि लोकांना चांगल्या मार्गावर लावायचे. आजही तुम्ही गेला तर एकही खोटी गोष्ट त्या संस्थांमध्ये घडत नाही. तर म्हणा तुम्ही आता ती दिंडी पहा, एकही माणूस तिरपा चालत नाही, सरळ चालतो. आपले कसे कुत्तान कुठे पडून जातात, काही करून जातात. आता गाडी येते ना, पटकन बाजूला झाले असते. माकाडी घेऊन तो त्याला का दिसत नाही. रस्त्याने धुमणी करायची, रस्त्याने चालायचं. ते जिथे उभे राहतील तिथेच काही खेळतील, असं रस्त्यांनी खेळणार. आपलं असं आहे, गाव जोरात आलं की जोरात चालले शांत. म्हणून ते म्हणतात लोभ मनामध्ये येतो आणि तो धनाकडे जातो, कामाकडे जातो. म्हणून भगवंत आपल्याला कळत नाही. पण मी एखाद्याने प्रसाद करून आणला, चांगला वास येतोय, आता त्याने दिल्यावर खाऊन घ्यायचं. त्याच्या माना मोडता, देवाला प्रसाद आणता, प्रसाद खातोय पण बोलतो काय. म्हणून प्रसाद सुद्धा योग्य तो शरीरातच गेला पाहिजे. काही लोक केळं घेतात, जाता जाता तिथे ठेवून देतात. घ्यायचं नाही, नुसता नमस्कार करून घ्यायचा.
प्रसाद काही असतो, कोरडाही असतो, ओलाही असतो, फळंही असतात, प्रसाद येतो. म्हणून त्यावेळेला ज्या वेळेला आपण पायाने चालतो आणि त्यावेळेला आपल्या शरीराला श्रम होऊन जसा घाम बाहेर पडतो आणि घाम बाहेर पडला की आपलं शरीर थकतं तरी तरतरीत राहतं. त्याप्रमाणे भगवंताकडे मन लावल्यानंतर आपल्या शरीरातून दुरीत निघून जातं. म्हणून ज्ञानेश्वर माऊली पसायदानात म्हणते, दुरितांचे तिमिर जावो. दुरितांचं जे तिमिर आहे म्हणजे तो वाईटपणा जास्ती जो आहे तो कमी झाला पाहिजे. कारण जगात चांगलं वाईट असणारच. जसं आपल्याला मिरची घेतली, थोडी सडलेली दिसली की आपण तोडून टाकतो आणि वापरून घेतो, तसं आहे ते. जगात हे दुरीत राहणारच, दुरीत संपत नाही. पण दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहू. या विश्वानं स्वधर्माचा सूर्य पाहिला पाहिजे. आणि आणखीन काय झालं पाहिजे, जो जे वांछील ते ते लाभो. ज्याला ज्याला जे पाहिजे आहे ते मिळेल. आपण जेवायला बसलो, जेवायला बसल्यावर भाजीमध्ये मीठ कमी आहे, कोणी साखर आणून दिली चालेल का? तिथे काय लागेल? मीठ. त्याच्याशिवाय ती भाजी गोड लागणार नाही. म्हणून जो जे वांछील ते लाभ, त्याला ते लाभलं पाहिजे. म्हणून भगवंताच्या दर्शनाकरता आपण जेव्हा चालतो, आता बघा, भगवंताच्या दर्शनाकरता जेव्हा आपण चालतो तेव्हा ही आपली काया जी आहे ही झिजते. म्हणून आपलं वचन आहे पहिलं, रामराया झिजू दे रे काया. माझी काया झिजू दे. आणि काया जेव्हा झिजते त्यावेळेला शरीरातून जे झालेलं पाप आहे ते निघून जातं. आणि डोळ्यानं जर कोणी संत दिसले तर पाप ताप दैन्य जाय उठा उठी, होता भेटी हरिदासाची. जसं आपली दिंडी चालली आहे आणि आपले महाराज मागून येणार, अरे आले महाराज, आपल्याला एकदम आनंद होऊन जातो. तसं आहे ते. देखिली पंढरी, देखिली पंढरी. पंढरी पाहण्याकरता वारकरी दिवस मोजत असतो. झाले आज 2 दिवस झाले आषाढाचे, चाललं नवमीला पोचायचं आहे, आली नवमी जवळ, दशमीला 16 पाहायचं आहे, मनामध्ये चाललं आहे. म्हणून ते म्हणतात पंढरपूरला गेल्यावर जितकं वाटत नाही तितकं चालताना वाटतं. कारण त्याच्या नावाने शरीर थकत जातं आणि ते मन त्याच्याकडे लागलं. ते मन निष्ठुर का केले. मग असं वारीहून आल्यावर आपलं मन ईश्वरामध्ये गुंतून राहिलं पाहिजे, तरच वारीचं फळ मिळतं. नाही तर लोक 36 वाऱ्या करतात पण परिणाम होत नाही. परिणाम नाही होत. म्हणून हा मोह सुटला पाहिजे. वेदांतामध्ये, उपनिषदामध्ये, दर्शनशास्त्रामध्ये, पुराणामध्ये, इतिहासामध्ये भक्तीचं वर्णन खूप आहे. कुठे कुठे भक्तीचं वर्णन आहे सांगतात ते. वेदामध्ये, उपनिषदामध्ये, दर्शनशास्त्रामध्ये, पुराणामध्ये आणि इतिहास म्हणजे महाभारतामध्ये, रामायणामध्ये भक्तीचं वर्णन आहे. या ग्रंथामध्ये वेगवेगळे प्रसंग येतात. पण आपण जो आज ग्रंथ पाहणार आहात त्याचं नाव आहे शांडिल्य भक्ती दर्शन. म्हणजे शांडिल्य ऋषीनं भक्ती कशी प्राप्त होईल किंवा तुम्हाला भक्तीच्या योगानं देवाचं दर्शन कसं होईल असं लिहिलं. म्हणून ग्रंथाचं नाव आहे शांडिल्य भक्ती दर्शन. भक्ती दर्शन हा शब्द इथे आला आहे. आणखी नारदाने भक्तीचं दर्शन केलं आहे. कुठे? वृंदावनात. आता बघा, तुम्हाला पंढरपुरामध्ये जसं जसं पंढरपूर जवळ येईल तसं तसं लोकांना भक्ती दिसेल की भक्त लोक काय करतात.
संत समागमाशिवाय भक्तीचं दर्शन होत नाही. कोणी कोणाबरोबर फुगडी खेळतं. वारकरी लोकांमध्ये कोणी कोणाबरोबरही फुगडी खेळतं, कारण तिथे भेद नाही आहे. काय आहे, नाही आहे, भेद. त्यामुळे तो एक आनंद होतो आणि ते भक्तीचं दर्शन होतं. आता ज्याच्या मनामध्ये भक्ती आहे त्यांचं मन पक्क होत जातं, आणि ज्याच्या मनात भक्ती नाही, हा शनकोटे देव भेटतो का, काय लावलं आहे असं करतं. तर कारण त्याला ते कळत नाही ना. लोक पळतात दुडकी धरून. म्हणून ते म्हणतात, नारदाचं उदाहरण दिलं आहे, सूत्रात्मक आहे. म्हणून वेदामध्ये शांडिल्य ऋषीचं नाव येतं. वेदामध्ये शांडिल्य ऋषीचं नाव येतं आणि त्यामुळे ब्रह्मसूत्राचं भाष्य सुद्धा शंकराचार्यांनी लिहिताना शांडिल्य ऋषीचं वर्णन केलं आहे. म्हणून शांडिल्य ऋषी हे पुरातन मोठे ऋषी आहे. आणि अशा पुरातन ऋषीनं भक्तीचं दर्शन लिहिलेलं आहे. तुम्हाला भक्ती दिसेल कुठे? आज जगन्नाथपुरीचा रथ आहे, आता घरी गेल्यावर पहा, लाखो लोक दरवर्षी लाखो लोक येतात. जगन्नाथाचा रथ राजा झाडतो तर सोन्याचा झाडू आहे, झाडाचा. आपल्याकडे कधी एक खराटा मंदिरात आणून दिला तर 10 लोकांना सांगतो, मी खराटा आणला, मी खराटा आणला, मी खराटा आणला, आणि काम पडला तर घेऊन गेला परत घरी. असं आहे. जे काही केलं ना ते बोलायचं नसतं, कारण कुठेही खराटा गेला तर काय करेल तो? स्वच्छताच करेल. त्याचं काम काय आहे? अगदी खराट्याचं बोडकं झालं की फरशी घासायला उपयोगाला येतो. आधी झाडाला कामाला येतो, नंतर फरशी कामाला येतो, आणि एक दिवशी विचारा संपून जातो. तसा आपला देहसुद्धा संसारात आला आहे. संसार करता करता एक दिवशी नामदेवराव गेले. भक्ती झाली तर हा देव उपयोगाला येईल देह. म्हणून रामराया जिजू दे रे काया, रामराया नामी वसुदे मन. काय कर रामा, माझं मन नामामुळे तुझ्याजवळ बसू दे. आणि शेवटी काय? उद्धर ही काया. ही जी काया आहे याचा उद्धार कर. वैदिकामध्ये शांडिल्य ऋषीचं आगमिक भक्ती दर्शन आहे. आगमिक पंचरात्रामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आहे शांडिल्य ऋषीचं. म्हणून टीकाकारांनी म्हणजे रामानुजाचार्यांच्या संप्रदायांनी या ग्रंथाला धन्यता दिली आहे. या शांडिल्य भक्तिसूत्र आहे. नारदाने सुद्धा भक्तिसूत्र लिहिले आहे. म्हणून या ग्रंथाला महत्त्व दिलं आहे. रामानुजाचार्यांनी स्वतः याच्यावर भाष्य लिहिलं आहे. परंतु आज रामानुजाचार्यांचं भाष्य मिळत नाही. त्यांनी इथे मोठा विचार केलेला आहे. निवासाचार्य नावाचे जे एक सांप्रदायिक आहे त्यांनी सुद्धा वल्लभाचार्यांच्या संप्रदायावर टीका लिहिली आहे आणि त्या टीकेमध्ये शांडिल्य भक्तिसूत्र लिहिलं आहे. स्वामीनारायण संप्रदायामध्ये सुद्धा शांडिल्य ऋषीचं वर्णन आहे. म्हणजे सगळ्या टीकाकारांनी आपले उदाहरण देताना शांडिल्य ऋषीचे उदाहरण दिले आहे. औपापिक भेदाभेदी आचार्य जे आहे श्री शुक्लेश्वराचार्य यांचा विलक्षण मोठा आहे. ते म्हणतात जीव शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, असंग आहे आणि आत्म्याचं स्वरूप आहे. प्रत्येक जीव शुद्ध आहे. मग तो जीव बद्ध काय होतो? तो शिवाला सोडून
जीवाला धरून ठेवतो. हा माझा, तो माझा, तो माझा, तो माझा. आपण इथे आल्यावर संबंध आले आहे, पण आपला आणि शिवाचा म्हणजे परमात्म्याचा खरा संबंध आहे. आपण जीवात्मा आहोत आणि परमात्मा परमात्मा आहे. शिव शिवात्मा आहे. शिव म्हणजे पवित्र. जसं जसं शरीराच्या शब्द रस गंधापासून आपण बाजूला होत जाऊ तसा तसा देह पवित्र होईल. मग काय करायचं तर हरीची कीर्ती गायची. हरिपाठ कीर्ती तरी पवित्रची होय. जसं जसं हरीची कीर्ती गायली जाईल तसा तसा हा देह पवित्र होतो आणि मग तो शिवस्वरूप होतो आणि शिव झाला की परमात्मामध्ये मिळून जातो. म्हणून ते म्हणतात ज्या वेळेला आपल्याला हे कळून जाईल त्यावेळेला उपाधी आपल्याला राहणार नाही, राग येणार नाही, द्वेष येणार नाही आणि राग आणि द्वेषी हे आपल्यातून निघून जाते. जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत राग द्वेष आहे. मोह निघून गेला की राग द्वेष राहू शकत नाही. वरात पोचली म्हणजे वाजेवाले निवांत झाले, पोचली वरात. आता ते सांगेल जेव्हा वाजवायचं. वरातीच्या वेळेला ते अगदी जोशाने वाजवतात आणि झाल होते लक्ष देत नाही. ते म्हणतात झालं लग्न. 2-4 जण झोपून जातं, कोणी चाललं जातं. त्याचं कारण आहे ना, जे झालं ते झालं. आपण मात्र शेवटपर्यंत या संसाराच्या आसक्तीमुळे त्याच्यात बांधले जातो. म्हणून ते म्हणतात स्फटिकामध्ये, म्हणजे स्फटिकाचं उदाहरण दिलं आहे. स्फटिकामध्ये ज्या ज्या वेळेस समोर जो रंग येतो तो दिसतो. रंग समोरून गेला की स्फटिक पांढरा आहे. त्याप्रमाणे आपण संसारात राहावं की आपल्यासमोर जे जे प्रसंग निर्माण होतील त्या प्रसंगात सामील व्हावं आणि ते प्रसंग गेले की परत आपलं शुद्धात्मा, चैतन्य आत्मा. कारण संसारात आपण राहतो, घरदार, पोरं बाळं, लग्न, मौंज या सगळ्या गोष्टी राहणारच आहे. या गोष्टीतून सुद्धा बाहेर जात, पण प्रसंगापुरतं त्याच्यात रमावं आणि संग सोडून सुखी राहावे. काय करायचा, कोणत्याही प्रसंगाचा संग ठेवायचा नाही, तो सोडून द्यायचा. कोणी काही बोललं ते डोक्यातून काढून टाकायचं. फक्त आपण आणि आपला परमात्मा या 2 गोष्टी आपल्या विचारामध्ये ठेवाव्या. अशा प्रकारे उपाधी कमी होते आणि अंतःकरणामध्ये विद्या प्राप्त होते. जर उपाधी राहिली तर अविद्या राहते. याचं चांगलं झालं पाहिजे, त्याचं चांगलं झालं पाहिजे, सगळे सुखी राहिले पाहिजे म्हटलं की झालं. कारण त्याचं चांगलं त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. त्याचं चांगलं त्याचं जसं कर्म असेल त्या कर्मावर ते अवलंबून असतं. कारण मनुष्य येताना आपल्या कर्मबंधनानं जन्माला आलाय. कर्मानुबंधे मनुष्य लोके. पण तुम्ही दोन्ही आईबाप अगदी सदृढ असतात आणि मुलगा आजारी असतो, तो त्याच्या कर्मानं आलेला आहे. त्याला त्याच्यातून मुक्त करण्याचा प्रयत्न करायचा पण आपण अटकून निघायचं. कारण तो त्याचे कर्म भोगल्याशिवाय त्याला सुटका नाही. म्हणून अंतःकरणामध्ये जी अविद्या आहे ही अविद्या राग द्वेष निर्माण करते आणि काम क्रोध निर्माण करते. या लोभामुळं हे सगळे होऊन जागृत आणि स्वप्ने आणि सुषुप्ती या ठिकाणी आपण करता पण भोगतो. झोपेमध्ये सुद्धा आपल्याला काही वेळा स्वप्न दिसतात आणि ते स्वप्न आपण भोगतात. म्हणून
आपल्याला स्वप्न जर वाईट पडलं तर काय करायचं? देवाचं स्मरण करायचं बस. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात. देवाच्या स्मरणानं. मग कोणी मंत्र म्हणेल, कोणी राम राम म्हणेल, कोणी कृष्ण, तरी चालेल. मंत्रच म्हटलं पाहिजे असं का नाही? कारण मंत्राचं सामर्थ्य सगळं नामामध्ये आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, त्याने गायली की त्याचा देह पवित्र होतो. म्हणून आत्मा हा शुद्ध आहे. याकरता काय केलं पाहिजे? तर शांडिल्य ऋषी म्हणतात, ईश्वराची चिंतन करा. ईश्वराच्या चिंतेनं भक्ती दुप्पट होते आणि अंतःकरणामध्ये समाविष्ट होते. भक्ती जी आपण करत गेली, नामस्मरण गेलं की भक्ती आपल्या अंतःकरणात जाते. अंतःकरण म्हणजे काय? चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार. भक्तीने अहंकार राहत नाही. चित्त शुद्ध होऊन जातं, मन शांत होऊन जातं आणि शरीर पवित्र. म्हणून ते म्हणतात, याकरता समिष्ट झालं की माणसाला चिंता राहत नाही. आणि या सगळ्या गोष्टीला शुद्ध धर्म साक्षी आहे. जो धर्म आहे जगात, जो पांडवांनी दाखवला, जो कृष्णाने दाखवला, तो जगामध्ये. म्हणून शुद्ध, बद्ध आणि मुक्त हे सगळ्या गोष्टी तुम्हाला साध्य होतील. पण त्याकरता तुम्हाला भगवंताच्या नामाचा उच्चार आणि भगवंताचं ध्यान आणि भगवंतावर प्रेम, या तिन्ही गोष्टींनी तुम्हाला तन्मय होणं आवश्यक आहे. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना.